नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी सर्वीकडे सुरू आहे, पण बऱ्याच महिलांना एक नेमका प्रॉब्लेम येत आहे, तो म्हणजे त्यांच्या आधार कार्डवरती कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि OTP कोणत्या मोबाईलवर जाणार हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे। तर तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये चेक करू शकता। तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक आहे किंवा तुमचा कोणता नंबर लिंक आहे हे कसं चेक करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही आणि घर बसल्या तुम्ही चेक करू शकणार की कोणता मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डवरती लिंक आहे आणि केवायसी करताना कोणत्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे। कारण तुम्हाला इथे दोन व्यक्तींचे OTP येणार आहे, एक म्हणजे तुमचा स्वतःचा आणि दुसरं म्हणजे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा। जेव्हा आधार नंबर तुम्ही टाकाल तर तेव्हा सुद्धा OTP येणार आहे। तर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्ही घर बसल्या कसं चेक करायचं चला पाहूया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईल मध्ये जायचं आहे आणि मोबाईल वरती कोणत्याही प्रकारचं एक ब्राउझर ओपन करायचं आहे। जसे मी इथे गुगल क्रोम ओपन केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला गुगल मध्ये टाइप करायचं आहे NPCI। गुगल मध्ये NPCI एवढं टाइप केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्ही इथे पाहू शकतात, www.npci.org.in। याच वेबसाईटला तुम्हाला करायचे आहे ओपन। या वेबसाईटला ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, जिथे खाली आल्यानंतर कंझ्युमर नावाचं ऑप्शन दिसतं। तर हे कंझ्युमर नावाचे जे ऑप्शन दिसतं यावरती तुम्हाला करायचं आहे क्लिक। जर तुम्ही मोबाईलवरती ओपन करत असाल तर अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि जर तुम्ही लॅपटॉपवरती ओपन करत असाल तर थोडासा वेगळा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो। तर तुम्हाला हे ऑप्शन शोधायचे आहे। तर इथे आल्यानंतर एक नवीन ऑप्शन अशा प्रकारचं दिसेल। असं जर दिसलं तर तुम्हाला इथे प्रोडक्ट नावाचं ऑप्शन दिसतं, यावरती क्लिक करायचं आहे आणि असं जर दिसलं तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे कंझ्युमर नावाचं ऑप्शन। तर यावरती आल्यानंतर कंझ्युमर मध्ये तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं। तर या ऑप्शन वरती करायचं आहे तुम्हाला क्लिक। त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल। हे मेनू जर डायरेक्टली आले नाही तर तुम्ही इथे 3 लाईन्स जे ऑप्शन कॉर्नर मध्ये दिसत आहे यावरती क्लिक करून हे तुम्ही मेनू इथे पाहू शकता। त्यानंतर यामधून तुम्हाला चौथ्या नंबरचं ऑप्शन आधार मॅप स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल आणि कॅप्चा विचारेल, तर तो आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। ज्या बहिणींचा किंवा ज्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर चेक करायचा असेल त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा। त्यानंतर जो कॅप्चा दिसत आहे तो ज्याप्रमाणे दिसतो तुमचा चेंज होऊ शकतो, वेगवेगळे नंबर इथे येतात, तर तो जसा दिसतो तसा इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर कॅप्चा चुकला तर इनव्हॅलिड कॅप्चा असं तिथे येतं। तर कॅप्चा जो आहे तो बघा व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे भरायचा आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती OTP पाठवला जाईल। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर बघा इथे शेवटचे 4 अंक जे आहे ते तुमच्या मोबाईलवरचे पाहायला मिळतात। तर तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचा हा नंबर आहे यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि केवायसी करताना कोणता OTP इथे तुम्हाला जाणार आहे। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर कशा प्रकारे मेसेज दिसतं बघा। तर इथे मी आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक केलेला आहे। तर बघा इथे एक मेसेज पाहायला मिळतो, आधार नंबर डज नॉट हॅव मोबाईल नंबर, म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक नाही। जर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला इथे चेक केल्यानंतर मिळाला तर तुमची केवायसी होणार नाही, कारण की OTP जातो आणि OTP टाकल्यानंतरच पुढे फॉर्म जातो। तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तुम्ही सेंटरवरती जाऊन लिंक करून घ्यायचा आहे आणि नंतर केवायसीची प्रोसेस कंप्लीट करायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत आणि सर्व व्यक्तींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा जर त्यांचा मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे चेक करायचं असेल तर अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्याकरता मला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओवरती तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट करा, त्यावरती नक्की उत्तर देईल आणि आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।